रस्ता दुरुस्ती न झाल्यास मोंढा चौफुलीवर उपोषणाचा इशारा. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षावर मराठा सेवक संतप्त. केदारखेडा. प्रतिनिधी BK. धसाळ. जालना जिल्ह्यातील मोंढा चौफुली सध्या वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनली आहे. अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या या रस्त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. वारंवार मागणी करूनही स्थानिक आमदार आणि खासदार या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहेत, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. अपघातांचे सत्र थांबेना. मोंढा चौफुली हा परिसर जड वाहनांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि धुळीच्या साम्राज्यामुळे वाहन चालवणे कठीण झाले आहे. येथे होणारे अपघात हे केवळ आणि केवळ रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच होत आहेत, असे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. मराठा सेवकांचा आक्रमक पवित्रा. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्यासाठी आता मराठा सेवक मैदानात उतरले आहेत. जर तातडीने या रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर मोंढा चौफुलीवर तीव्र स्वरूपाचे उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित प्रमुख कार्यकर्ते राजू मिसाळ, हरिदास पिंपळे, पांडुरंग धसाळ, मधुकर शेळके, बाबासाहेब भुजांग, गजानन पालोदे, कृष्णा पालोदे, संतोष पुंगळे, गणेश पिंपळे, गजानन शेळके. रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. प्रशासनाला लोकांच्या जीवापेक्षा राजकारण महत्वाचे वाटते का? रस्ता झाला नाही तर आम्ही उपोषणापासून मागे हटणार नाही. मराठा सेवक प्रतिनिधी. आता प्रशासन या इशाऱ्याची दखल घेणार की पुन्हा एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मी मराठा सेवक राजू पाटील मिसाळ. आपण पाहतो की हा मुख्य रस्ता जालना चौफुलीचा मुख्य रस्ता आहे. हा इकडं मोंढ्याकडे जातो आणि हा इकडे संभाजीनगरकडे जातो. या रस्त्याची गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून मोठी दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे. प्रशासन याच्याकडं डोळेझाकपणा करत आहे. या ठिकाणी कमरा एवढे खड्डे, या ठिकाणी मोठे मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहे, ज्या ठिकाणी वाहनधारकांना मोठी तारेवरची कसर, जीव घेणे कसर या ठिकाणी पाहायला मिळत आहे, करावी लागते त्यांना. आम्ही इथं जवळपास अर्ध्या तासापासून उभे होतो. या ठिकाणी छोट्या छोट्या गाड्या या ठिकाणी पाईप उघडे पडले, जिंगल उघडे पडलेत, या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेत. मोठे मोठे वाहनधारक या ठिकाणी त्रस्त आहे आणि छोट्या छोट्या वाहनधारकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास या ठिकाणी होतोय. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग यांना येत्या 2 दिवसात लेखी स्वरूपात पत्र देऊन या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. जोपर्यंत हा मुख्य रस्ता होणार नाही, खरं पाहता हा मोठ्या प्रमाणात रहदारीचा रस्ता असून या ठिकाणी जिल्ह्याचं अतिशय महत्त्वाचं ठिकाण असून या ठिकाणी प्रशासन आणि बियाण्ड्स विभाग आणि स्थानिक प्रतिनिधी याकडे का दुर्लक्ष करत आहे, हे मोठे संशोधनाचा विषय या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी मागील 2 वर्षापासून मोठमोठे अपघात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आपण पेपरवर वेळोवेळी ऐकलंय की या ठिकाणी मोठे मोठे अपघात झाले. बऱ्याच लोकांना या ठिकाणी स्वतःचा जीवसुद्धा द्यावा लागलेला आहे, तरीसुद्धा प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आम्ही येत्या 2 दिवसात या ठिकाणी जर या रस्त्याचं काम सुरू नाही झालं तर 2 दिवसात या ठिकाणी या रस्त्यासाठी आमरण उपोषण करणार आहोत. नमस्कार.